मंडळी, वैशाख महिना म्हणजे रणरणत ऊन आणि या अशा कडक उन्हामध्ये आपल्याला निश्चितच वेगवेगळी सरबत प्यावीशी वाटतात। तर याला आयुर्वेदामध्ये पानक असं म्हणतात। तर असं एक खूप उपयुक्त पानक मी तुम्हाला आज सांगणार आहे, ते म्हणजे धान्यक पानक, म्हणजे धण्याचं पानक। तर धण्याची छान पूड करून घ्यायची आणि 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धण्याची पूड घालायची, त्यात थोडीशी खडीसाखर घालायची आणि सुगंधासाठी 1 चिमूटभर भीमसेनी कापूर घालायचा। हे मिश्रण छान घोळायचं आणि कापडाने गाळून एका छान मातीच्या छोट्याशा मडक्यामध्ये हे भरून ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर ते दिवसभर प्यायचं। ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे। उन्हाळ्यामध्ये ज्यांना लघवीची जळजळ होते त्यांच्यासाठी धणे हे उत्तम औषध आहे, कारण धणे हे मूत्रल आहे, मूत्र प्रवृत्ती वाढवणारे आहे। त्यामुळे जर असं धण्याचं पाणी तुम्ही दिवसभर पीत राहिलात तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही, लघवीची जळजळ होणार नाही। नक्की करून पहा।